परतवाडा अचलपूर या जुळ्या शहरात अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने मोठी खळबळ उडालेली आहे। या प्रकरणात 19 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परतवाडा पोलीस ठाण्यात पोक्सो आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। या घटनेमुळे शहरात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून पोलीस यंत्रणेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। परतवाडा शहरातील गटर मलपुरा परिसरातील एका युवकाने इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर तरुणी आणि महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे आणि या व्हिडिओमध्ये संबंधित युवक महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा दावा केला जातो। या व्हिडिओमुळे परतवाडा आणि अचलपूर परिसरात मोठी खळबळ उडालेली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात आरोपीने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केलेले आहे। त्यांचे चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला देखील अटक केली आहे। या दोघांनी 8 अल्पवयीन मुली आणि महिलांचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचे तपासात समोर आलेले आहे आणि अशी माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। अयान अहमद तन्वीर अहमद वयवर्ष 19 राहणार परतवाडा, उजेर खान इक्बाल खान वयवर्ष 20 राहणार अचलपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलीस अंमलदाराच्या तक्रारीवरून परतवाडा ठाण्यात अयान अहमद याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे। त्यात काही अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळून आले। तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे। चौकशीत अयान अहमद याने काही मुलींसोबत जवळीक साधून त्यांच्या इच्छेविरोधात त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले। त्यानंतर ते समाज माध्यमांवर प्रसारित करून संबंधित मुलींची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणातील पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासनातर्फे प्रसारित करण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी। सोबतच या प्रकरणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे।